नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 आणि 9 मे या 2 दिवसाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नीरू यादव, सुप्रिया दास दत्ता आणि कुनुकू हेमा कुमारी। 3 मे 2024 रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात संयुक्त राष्ट्र लोकसेवा निधीची बैठक झाली। यामध्ये नीरू यादव, सुप्रिया दास दत्ता आणि कुनुकू हेमा कुमारी या 3 महिला प्रतिनिधींची संयुक्त राष्ट्रसंघ लोकलायझेशन ऑफ SDGs वुमन लीडरशिप इन लोकल गव्हर्नन्स इन इंडिया या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे। पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी UN कार्यक्रमात भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले। नीरू यादव या राजस्थानच्या झुंझुनू येथील लांबियाहेर ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत। त्या हॉकीवाली सरपंच म्हणूनही प्रसिद्ध आहेत। कुनुकू हेमा कुमारी या पश्चिम गोदावरी आंध्र प्रदेशच्या पेकूरू ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत। सुप्रिया दास दत्ता या सध्या सिपाहीजला जिल्हा परिषद त्रिपुराच्या अध्यक्ष आहेत। तर बघा, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व हे नीरू यादव, सुप्रिया दास दत्ता आणि कुनुकू हेमा कुमारी यांनी केलेले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने कोणत्या कुस्तीपटूला निलंबित केले आहे? तर याचे उत्तर आहे बजरंग पुनिया। मे 2024 मध्ये राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने कुस्तीपटू बजरंग पुनियाला अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे। बजरंग पुनियाने डोप चाचणीसाठी नमुने दिले नव्हते, त्यानंतर नाडाने ही कारवाई केली आहे। नाडाने लादलेल्या बंदीमुळे बजरंग पुनिया पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या निवड चाचणीमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत। नेक्स्ट आहे, अलीकडेच अरेबियन ट्रॅव्हल मार्ट 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे उत्तर आहे दुबई। अरेबियन ट्रॅव्हल मार्ट 2024 दुबईमध्ये 6 ते 9 मे 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले। भारताने दुबईतील अरेबियन ट्रॅव्हल मार्ट 2024 मध्ये भाग घेतला होता। भारताचे नेतृत्व कौन्सिल जनरल सतीश कुमार सिवन यांनी केले। वर्षभर प्रवास हायलाइट करणाऱ्या हिल रिसॉर्ट्सला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने कूल समर्स ऑफ इंडिया मोहीम सुरू केली आहे। भारताच्या अरेबियन ट्रॅव्हल मार्ट 2024 मध्ये सामील होण्याचे उद्दिष्ट हे मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकामधील बाजारपेठेतील उपस्थिती मजबूत करणे, उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि पर्यटन अर्थव्यवस्थेला चालना देणे हे आहे। तर बघा, अरेबियन ट्रॅव्हल मार्ट 2024 हे दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। नेक्स्ट आहे, नुकतेच फ्रेंच फुटबॉल लीग 1 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर याचे उत्तर आहे पॅरिस सेंट जर्मेन। पॅरिस सेंट जर्मेनने फ्रेंच फुटबॉल लीग 1 चे विजेतेपद विक्रमी 12व्यांदा जिंकलेले आहे। बघा, हे कितव्यांदा जिंकलेले आहे? तर 12व्यांदा हे फुटबॉलचे विजेतेपद जिंकलेले आहे पॅरिस सेंट जर्मन या टीमने। पॅरिस सेंट जर्मनने मागील सलग 3 विजेतेपदे पटकावली आहेत। लीग 1 ही फ्रान्सची सर्वोच्च स्थानिक व्यावसायिक फुटबॉल स्पर्धा आहे। त्याची स्थापना 1932 मध्ये राष्ट्रीय किंवा विभाग 1 म्हणून झाली होती। नेक्स्ट आहे, कोणत्या कंपनीने भारतातील पहिली स्वदेशी डिझाईन केलेली मायक्रो कंट्रोलर चिप लॉन्च केली आहे? तर याचे उत्तर आहे माइंड ग्रो टेक्नॉलॉजीज। मे 2024 मध्ये माइंड ग्रो टेक्नॉलॉजीजने सिक्युअर IoT नावाची पहिली स्वदेशी डिझाईन केलेली मायक्रो कंट्रोलर चिप लॉन्च केली आहे। बघा, कोणत्या कंपनीने केलेली आहे? तर माइंड ग्रो टेक्नॉलॉजीजने। आणि या चिपचे नाव काय आहे? तर सिक्युअर IoT। भारतात डिझाईन केलेली ही मायक्रो प्रोसेसर चिप लवकरच बाजारात येणार आहे। मायक्रो कंट्रोलरला MCU किंवा मायक्रो कंट्रोलर युनिट देखील म्हटले जाते। नेक्स्ट आहे, अलीकडेच गुरुग्राम प्रशासनाने ब्रँड एम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर युजवेंद्र चहल याची। गुरुग्राम प्रशासनाने मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल यांची ब्रँड एम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। गुरुग्राममध्ये 25 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुका जवळ आल्याने जिल्हा प्रशासनाने मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे। मतदारांचे, विशेषतः तरुणांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी भारताचा क्रिकेटर युजवेंद्र चहल तसेच लोकप्रिय गायक MD देसी रॉकस्टार आणि नवीन पुनिया यांना ब्रँड एम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे। नेक्स्ट आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील काही वाघ महाराष्ट्र सरकार कोणत्या व्याघ्र प्रकल्पात हस्तांतरित करणार आहे? तर याचे उत्तर आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प।
चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून काही वाघांची लोकसंख्या वाढवण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। सुरुवातीला एक नर वाघ किंवा नर व मादी वाघांची जोडी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हस्तांतरित केली जाईल। सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे शून्य वाघ असलेल्या 5 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे। इतर भाग कोणते आहेत? तेलंगणातील कावल, अरुणाचल प्रदेशातील कमलांग, मिझोराममधील डंपा आणि ओडिशातील 7 कोशिया हे शून्य वाघांसह इतर व्याघ्र प्रकल्प आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच थॉमस कप आणि उबेर कप 2024 कोणी जिंकला? तर चीन या देशाने जिंकलेला आहे। थॉमस आणि उबेर कपची 2024 ची आवृत्ती चेंगडू चीन येथे 27 एप्रिल ते 5 मे 2024 या कालावधीत झाली। चीनच्या बॅडमिंटन संघाने 2024 मधील पुरुषांचा थॉमस चषक आणि महिलांचा उबेर चषक जिंकून खेळातील आपले वर्चस्व कायम राखले। चीनच्या पुरुष आणि महिला संघाने इंडोनेशियाच्या पुरुष आणि महिला संघाचा पराभव केला। 2024 BWF थॉमस आणि उबेर कपचा अंतिम सामना 5 मे 2024 रोजी चीनच्या चेंगडू शहरात खेळला गेला। थॉमस आणि उबेर कप दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो आणि जागतिक बॅडमिंटनद्वारे आयोजित केला जातो। तर बघा, थॉमस कप हा पुरुषांचा बॅडमिंटन कप आहे आणि उबेर कप हा महिलांसाठीचा बॅडमिंटन कप आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या बँकेने अनिवासी भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबरद्वारे UPI लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ICICI बँक। मे 2024 मध्ये ICICI बँकेने जाहीर केले आहे की त्यांनी NRI ग्राहकांना भारतात UPI पेमेंट करण्यासाठी त्यांचा आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबर वापरण्याची परवानगी दिली आहे। NRI ला UPI ID सेट करण्यासाठी आणि कोणतेही UPI ॲप वापरण्यासाठी वैध भारतीय मोबाईल नंबरची आवश्यकता असेल। भारतातील ICICI बँकेत असलेल्या त्यांच्या NRE किंवा NRO बँक खात्याशी जोडलेला त्यांचा आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबर वापरून बँकेचे NRI ग्राहक त्यांच्या युटिलिटी बिले, व्यापारी व्यवहार आणि ऑनलाईन खरेदीसाठी या वैशिष्ट्यांचा वापर करू शकतात। बँकेने आपल्या मोबाईल बँकिंग ॲप iMobile Pay द्वारे ही सेवा सुलभ केलेली आहे। नेक्स्ट आहे, गल्फ युथ गेम्स 2024 मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती। 2024 मध्ये 16 ते 2 एप्रिल दरम्यान UAE मध्ये प्रथम गल्फ युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत सुमारे 3500 पुरुष व महिला खेळाडूंनी सहभाग घेतला। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की 16 एप्रिल ते 2 मे दरम्यान या स्पर्धा झालेल्या आहेत। या स्पर्धेत सुमारे 3500 पुरुष व महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता। खेळाडूंनी 41 स्पर्धांमध्ये 24 वेगवेगळ्या वैयक्तिक व सांघिक खेळांमध्ये भाग घेतला। संयुक्त अरब अमिरातीने एकूण 296 पदकांसह पदकांच्या संख्येत अव्वल स्थान पटकावले, ज्यामध्ये 96 सुवर्ण, 103 रौप्य आणि 97 कांस्य पदकांचा समावेश आहे। सौदी अरेबियाने 58 सुवर्ण, 57 रौप्य आणि 34 कांस्यासह 149 पदकांसह दुसरे स्थान पटकावले। कुवेतने 35 सुवर्ण, 45 रौप्य आणि 46 कांस्यासह एकूण 126 पदकांसह तिसरे स्थान पटकावले आहे। बहरीन, कुवेत, इराक, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती ही 7 आखाती देशांची नावे आखाती देशांतर्गत आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 36वे ला लिगा 2023-24 हंगामाचे जेतेपद कोणी पटकावले? तर रिअल माद्रिद या संघाने पटकावले आहे। स्पॅनिश फुटबॉल दिग्गज रिअल माद्रिदने ला लिगा 2023-24 हंगामाचे विजेतेपद मिळवले आहे। त्यांनी कॅडिसचा 3-0 असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले। त्यांचे सर्वात जवळचे प्रतिस्पर्धी बार्सिलोनाला गिरोना विरुद्ध 4-2 असा पराभव पत्करावा लागला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कितव्यांदा शपथ घेतली आहे? तर 5व्यांदा शपथ घेतलेली आहे। मे 2024 मध्ये व्लादिमीर पुतिन हे 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत। मॉस्कोच्या ग्रँड क्रेमलिन पॅलेसमध्ये पुतिन यांनी 33 शब्दात शपथ घेतली। व्लादिमीर पुतिन यांनी 7 मे 2024 रोजी क्रेमलिन समारंभात 6 वर्षांच्या कार्यकाळासाठी शपथ घेतली आहे। युक्रेनमधील रशियाच्या युद्धामुळे अमेरिका आणि इतर अनेक पाश्चात्य देशांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता। व्लादिमीर पुतिन हे 1999 पासून अध्यक्ष किंवा पंतप्रधान म्हणून सत्तेत आहेत। नेक्स्ट आहे, युनेस्को गिलेर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पॅलेस्टिनी पत्रकार। गाझामधील संकट कव्हर करणाऱ्या पॅलेस्टिनी पत्रकारांना 2024चा युनेस्को गिलेर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे। गाझामधील संकट कव्हर करणाऱ्या पॅलेस्टिनी पत्रकारांना
या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा पत्रकारांवर गंभीर परिणाम झाला आहे। युनेस्कोच्या म्हणण्यानुसार 7 ऑक्टोबर 2023 पासून 26 पत्रकार आणि मीडिया कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे। या पुरस्काराची स्थापना 1997 मध्ये झाली। हा पुरस्कार दरवर्षी 3 मे रोजी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिनानिमित्त दिला जातो। हा पुरस्कार एखाद्या व्यक्ती, संस्था किंवा संस्थेचा सन्मान करतो ज्याने जगभरात कुठेही प्रेस स्वातंत्र्याच्या संरक्षण आणि प्रोत्साहनासाठी उत्कृष्ट योगदान दिले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच तमिळनाडूच्या किनाऱ्यावर सापडलेल्या समुद्री टार्डिग्रेडच्या नवीन प्रजातीचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चांद्रयान-3। तमिळनाडूच्या किनारपट्टीवर सागरी टार्डिग्रेडची नवीन प्रजाती सापडली आहे। चांद्रयान-3 चंद्रमोहिमेवरून याला बॅटिलेप्स चांद्रायणी असे नाव देण्यात आले आहे। टार्डिग्रेड्स सामान्यतः वॉटर बियर्स म्हणून ओळखले जातात। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्यातील कच्छच्या अजरकला GI टॅग देण्यात आला आहे? तर गुजरात हे योग्य उत्तर आहे। गुजरात राज्यातील पारंपरिक कापड कच्छच्या अजरकला GI टॅग देण्यात आला आहे। भारताचा समृद्ध वस्त्रोद्योग वारसा जतन करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे। GI टॅग प्रामाणिकता आणि उत्पत्तीचे प्रतीक, विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातून उद्भवणारी उत्पादने, सेवा किंवा कला यांना कायदेशीर संरक्षण प्रदान करते। नेक्स्ट आहे, अलीकडेच 2024 माद्रिद ओपन टेनिस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर इगा स्विटेक यांनी पटकावले आहे। जागतिक नंबर 1 महिला टेनिसपटू इगा स्विटेक ही पोलंड या देशाची आहे। तर हिने 2024 माद्रिद ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे। तसेच इगा स्विटेकने पहिले माद्रिद ओपन महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले। पुरुष विभागात रशियाच्या आंद्रे रुब्लेवने एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे। माद्रिद ओपन ही 1000 स्पर्धा होती, म्हणजे पुरुष आणि महिला विजेत्यांना 1000 रँकिंग गुण मिळतील। नेक्स्ट आहे, अलीकडेच अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने कोणत्या देशासोबत 20 वर्षांचा ऊर्जा करार केला आहे? तर श्रीलंका या देशासोबत केलेला आहे। मे 2024 मध्ये श्रीलंकेने भारताच्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड सोबत 20 वर्षांचा ऊर्जा करार केला आहे। श्रीलंकन सरकारने सांगितले की करारानुसार कंपनीला प्रति किलोवॅट तास 8.26 सेंट दिला जाईल। करारानुसार अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे 2 पवन ऊर्जा प्रकल्प श्रीलंकेमध्ये उभारले जातील। नेक्स्ट आहे, कोणत्या राज्यातील नरसिंहगड येथे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येणार आहे? तर त्रिपुरा या राज्यामध्ये। त्रिपुराचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील नरसिंहगड येथे बांधले जात आहे। फेब्रुवारी 2025 पर्यंत मोठ्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यासाठी हे स्टेडियम कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे। हे ईशान्येकडील राज्याचे पहिले स्टेडियम आहे। ते 200 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बांधले जात आहे। हे स्टेडियम बांधण्यासाठी BCCI आणि त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनने हातमिळवणी केली आहे। 2017 मध्ये त्याचे बांधकाम सुरू झाले। या स्टेडियमची क्षमता ही 25,000 पेक्षा जास्त असेल। त्रिपुरामध्ये पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय आणि T20 सामने होणार आहेत। तर बघा, त्रिपुरा राज्यातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे नरसिंहगड येथे बांधण्यात येणार आहे आणि ते फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण होईल। नेक्स्ट आहे, अलीकडेच जोस राउल मुलिनो हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? तर ते पनामा या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत। जोस राउल मुलिनो यांनी पनामाच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला आहे। ते विद्यमान राष्ट्राध्यक्ष लॉरेन्टिनो कार्डिझोको यांची जागा घेतील। पनामामध्ये राष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो। पनामामध्ये एखादी व्यक्ती केवळ एका टर्मसाठी राष्ट्राध्यक्ष होऊ शकते। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाने गेल्या 8 दशकांमध्ये सर्वात कमी लोकसंख्या वाढ पाहिली आहे? तर याचे उत्तर आहे नेपाळ। नेपाळचा लोकसंख्या वाढीचा दर ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे। मे 2024 मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या अहवालानुसार गेल्या दशकात 0.92% इतका आहे, जो गेल्या 80 वर्षातील सर्वात कमी आहे। सध्याची लोकसंख्या अंदाजे 29.2 दशलक्ष इतकी आहे। एप्रिल 2011च्या मध्यापासून ते एप्रिल 2021च्या मध्यापर्यंत 2.7 दशलक्ष वाढ झाली आहे। नेपाळमधील राष्ट्रीय सरासरी आयुर्मान 71.3 वर्षापर्यंत पोहोचले आहे। महिलांचे आयुर्मान 73.8 वर्ष आहे, तर पुरुषांचे आयुर्मान 68.2 वर्ष आहे। कर्नाली प्रांतात राहणारे लोकांचे आयुर्मान 72.5 वर्ष आहे, जे नेपाळमध्ये सर्वाधिक आहे। नेपाळचा बालमृत्यू दर 2021 मध्ये प्रति 1000 मागे 17 पर्यंत खाली आला आहे। प्रजनन दर प्रति स्त्री 1.94 मुले कमी झाला आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच चर्चेत आलेला शिंकुला पास कोणत्या राज्यात आहे?
तर हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BRO सिकुला बोगद्याचे बांधकाम सुरू करण्याच्या तयारीत आहे. हा बोगदा शिंकुला खिंडीखाली वाहतुकीसाठी बांधला जाणार आहे. हे निमुबदम दारचा रोड लिंकवर असणार आहे. शिंकुला पास हिमाचलच्या लाहौल व्हॅली आणि लडाखच्या जास्कर व्हॅली दरम्यान 16,580 फूट उंचीवर आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच भारत आणि घाना दरम्यान 4थी संयुक्त व्यापार समितीची बैठक कोठे संपन्न झाली? तर याचे योग्य उत्तर आहे 11 घाना. भारत आणि घाना दरम्यान 4थी संयुक्त व्यापार समितीची बैठक 11 येथे संपन्न झाली. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने ही बैठक झाली. 2 ते 3 मे 2024 रोजी झालेल्या 2 दिवसीय बैठकीदरम्यान भारत आणि घाना यांनी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया UPIला घाना इंटरबँक पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीमवर 6 महिन्यात कार्यान्वित करण्याचे मान्य केले. दोन्ही देश डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्युशन्स आणि स्थानिक चलन सेटलमेंट सिस्टीमवर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याची शक्यता देखील तपासली गेली. भारतीय शिष्टमंडळात भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण एक्झिम बँक आणि भारतीय फार्माकोपिया कमिशनचे अधिकारी समाविष्ट होते. नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक रेड क्रॉस दिवस कधी साजरा केला जातो? तर 8 मे रोजी साजरा केला जातो. जागतिक रेड क्रॉस दिवस दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. 2024 ची थीम मी आनंदाने देतो आणि मी दिलेला आनंद हा पुरस्कार आहे. हा दिवस रेड क्रॉसचे संस्थापक जीन हेनरी ड्युनट यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. जीन हेनरी ड्युनट यांचा जन्म 8 मे 1828 रोजी स्वित्झर्लंडमध्ये झाला. रेड क्रॉस ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे ज्याचे ध्येय मानवी जीवन आणि आरोग्य वाचवणे हे आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच विसाने इंडिया कंट्री मॅनेजर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सुजाई रैना यांची. मे 2024 मध्ये विसा या जागतिक डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मने सुजाई रैना यांची भारतासाठी नवीन कंट्री मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे. या भूमिकेत रैना भारतीय बाजारपेठेत विसाच्या धोरणात्मक उपक्रमांचे नेतृत्व आणि अंमलबजावणी, ग्राहकांसोबत भागीदारी आणि व्यापक पेमेंट इकोसिस्टमसाठी जबाबदार असतील. नेक्स्ट आहे अलीकडेच भारताने 14,000 टन गैर बासमती तांदूळ कोणत्या देशाला निर्यात करण्यास परवानगी दिली आहे? तर मॉरिशस या देशाला परवानगी दिलेली आहे. मे 2024 मध्ये भारताने 14,000 टन गैर बासमती तांदूळ मॉरिशसला निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी भारत सरकारने 20 जुलै 2023 पासून गैर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड मार्फत निर्यात परवानगी दिली जाते. नेक्स्ट आहे अलीकडेच सुप्रीम कोर्टाने कोणत्या राज्यातील अरवली रेंजमधील अवैध खाणकाम थांबवण्याचे आदेश दिले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान. सुप्रीम कोर्टाने राजस्थानला अरवली रेंजमधील अवैध खाणकाम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती AS ओका यांच्या विशेष खंडपीठाचे नेतृत्व करणारे न्यायमूर्ती BR गवई म्हणाले की अरवली रेंजमधील बेकायदेशीर खाणकाम थांबवले पाहिजे. बेकायदेशीर खाणकाम रोखण्यासाठी राज्यांनी उचललेल्या पावलांची माहिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानला 1 आठवड्याची मुदत दिली. 2018 मधील फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया अहवालात असे दिसून आले आहे की बेकायदेशीर खाणकामामुळे 31 टेकड्या गायब झाल्या आहेत. तसेच राजस्थान आणि हरियाणातील अरवलीमध्ये 3,000हून अधिक ठिकाणी बेकायदेशीर खाणकाम होत असल्याचे आढळून आले. 2002 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा आणि राजस्थानमधील संपूर्ण अरवली प्रदेशात खाणकामावर बंदी घातली होती. नेक्स्ट आहे अलीकडेच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 11वी संयुक्त व्यापार समितीची बैठक कोठे पार पडली? तर न्यूझीलंड या ठिकाणी. 2 मे 2024 रोजी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 11वी संयुक्त व्यापार समितीची बैठक न्यूझीलंडमध्ये संपन्न झाली. वाणिज्य सचिव सुनील बार्थवाल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅकले आणि कार्यवाहक मुख्य कार्यकारी ब्रूक बॅरिंग्टन यांच्यासह प्रमुख भागधारकांशी चर्चा केली. व्यापार संबंध मजबूत करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. दोन्ही देशांमधील बैठकीत फार्मास्युटिकल्स, कृषी आणि अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या अफाट क्षमतांवर प्रकाश टाकण्यात आला. कृषी, अन्न प्रक्रिया, साठवण आणि वाहतूक, वनीकरण आणि औषध निर्माण यासारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत गटांची निर्मिती यासह द्विपक्षीय आर्थिक संवाद संरचनांची स्थापना हा चर्चेचा केंद्रबिंदू होता. नेक्स्ट आहे नुकतेच लेखक आणि चित्रपट निर्माता पॉल ऑस्टर यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे होते? तर ते अमेरिका या देशाचे होते. मे 2024 मध्ये पॉल ऑस्टर यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले. ते एक अमेरिकन लेखक आणि चित्रपट निर्माता होते. द न्यूयॉर्क ट्रिलॉजी ही पॉल ऑस्टर यांच्या कादंबरीची मालिका आहे.
बुकर पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी 30हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. द इन्व्हेन्शन ऑफ सॉलिट्यूड ही त्यांची पहिली कादंबरी होती. ती त्यांच्या वडिलांच्या मृत्यूशी संबंधित होती. बॉम्बगार्टनर ही त्यांची शेवटची कादंबरी आहे, जी गेल्या वर्षी प्रकाशित झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.